लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। IAS अधिकारी पूजा खेडकरच्या दिव्यांग प्रमाणपत्रावरून वाद निर्माण झाल्यानंतर आता जिल्हा परिषद प्रशासनाला जाग आलीये। नाशिकमध्ये बोगस दिव्यांग प्रमाणपत्रधारक कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। 78 पैकी केवळ 9 जण पडताळणीसाठी हजर होते। 69 दिव्यांगांनी पडताळणी करे पाठ फिरवली आहे। त्यांनी दिव्यांग पडताळणी UID क्रमांक काढलेले नसल्याचं यात उघड झालेलं आहे। त्यांच्यावर कारवाई करणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दिली आहे। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांच्या आदेशावरून बदलीसाठी कर्मचाऱ्यांनी दाखल केलेल्या दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। जिल्हा परिषद मुख्यालयासह पंचायत समितीतील एकूण 18,668 मंजूर पदांपैकी 15,113 पदे भरलेली आहेत। यातील 609 कर्मचाऱ्यांनी दिव्यांग प्रमाणपत्र हे सादर केलं। जिल्हा परिषदेने दिव्यांग कर्मचाऱ्यांना वारंवार त्याबाबत नोटिसा दिलेल्या आहे। मुदत देऊन देखील विविध विभागातील तब्बल 78 कर्मचाऱ्यांनी दिव्यांग पडताळणी UDID क्रमांक काढलेला नसल्याचं 28 जूनलाच उघड झालंय। प्रशासनानं दिव्यांगांचे सर्व लाभ सवलती काढून घेण्याचा इशारा देत कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावल्यात। मात्र महिनाभराची मुदत देऊन देखील कर्मचाऱ्यांनी याकडे पाठ फिरवली आहे। केवळ 9 कर्मचाऱ्यांनीच UDID क्रमांक काढत त्याची पडताळणी करून घेतली आहे। मात्र 69 कर्मचाऱ्यांनी ही पडताळणी अद्यापपर्यंत केलेलीच नाहीये। नाशिक जिल्हा परिषदेच्या कारवाईच्या निर्णयानं कर्मचारी वर्गात प्रचंड खळबळ उडाली आहे। वेळीच अयोग्य प्रवृत्ती ठेचून काढून प्रशासनानं बोगस कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी केली जात आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।